ही आहे फत्तेपूरची संजय भाऊ चौधरी यांची दिंडी। ही दिंडी दरवर्षीप्रमाणे परंपराने सोबत 50-60 महिला आणि 50-60 पुरुष घेऊन दरवर्षी शेगावला जात असते। संजय भाऊ चौधरी एक नामांकित व्यक्ती आहे आणि त्यांचे हे दिंडीचे चालक आहे। हे दादा आहे भोई दादा। बरेचसे गणमान्य लोक आहे, फत्तेपूरचे सर्व व्यापारी वर्ग आहे, छोटे मोठे का व्यापारी होईना पण सर्व व्यापारी लोक आहे, ह्यामध्ये सर्व व्यवस्थित आहे। आणि दिंडीचं एक नामांकित आहे। या रोड रस्त्यानं पहिली दिंडी आहे या वर्षीची ही 14 वर्ष हां 14 वर्ष दिंडीचे हे 14वे वर्ष आहे। दिंडी चालक आहे संजय भाऊ चौधरी, फत्तेपूर दादा दिंडी चालक। हां हे संजय भाऊ चौधरी आमचे दिंडी चालक, खूप नामांकित व्यक्ती आहे आमचे। माजी पंचायत समिती सभापती, त्यांच्या पत्नी आता सध्या पोलीस पाटील आहे आमच्या फत्तेपूरच्या। आणि हे आमचे खंदेश समर्थक आहे गिरीश भाऊ महाजन यांचे। जय गजानन, जय दादाच्या। राम 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 सतीश दादा। हे संजू भाऊचे छोटे भाऊ सतीश दादा। हा हा दादा नमस्कार। नमस्कार नमस्कार। आपलं दिंडीचं किती वर्ष आहे दादा? 14व। आपण खूप रंगाने ढंगाने बायांना, महिलांना, पुरुषांना गजानन महाराजांच्या चरणी दर्शन करून आणतात, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आम्हाला या सगळ्यांना सोबत घेऊन जो एक आत्मिक आनंद येतो ना, हा हा तो सगळ्यात मोठा आमच्या जीवनातला एक भाग असतो। वर्षातून एक वेळेस बाबांच्या दर्शनासाठी पायी जावं असं तर गाडीने जातो, परंतु जो आनंद पायी वारीमध्ये आहे आणि सगळ्यात मिळून मिसळून आम्ही जातो, तो खूप मोठा आनंद बाबाच्या नामस्मरणामध्ये मिळतो। हे आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे। आम्हाला अनेक गोष्टींना तोंड देण्याचा विषय येतो, परंतु सगळं बाबा त्या ठिकाणी निघून येतात। फत्तेपूर नगरीमध्ये आपलं सर्व सुखाचं आहे। भक्तांना काय आकांक्षा, इच्छा 2000 येणारं 26 वर्ष कसं जायला पाहिजे त्याबद्दल काहीतरी शुभेच्छा द्या। सरपंच बी आहात तुम्ही, पंचायत समिती सदस्य होता ताई, आता मला वाटतं फत्तेपूरच्या तुमचे मिसेस पोलीस पाटील आहेत। तर फत्तेपूर नगरीतील व्यापारी वर्गांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना 2026 वर्ष कसं जायला पाहिजे, गजानन महाराजाच्या चरण्याला आपण लागून आल्यानंतर काय व्हायला पाहिजे त्याबद्दल थोडं सांगा। खरं तर शेतकऱ्यांच्या संदर्भात सांगेल, जेव्हा शेतकऱ्यांवर जे संकट येतं, हे संकट कधी परमेश्वराने, माऊलीने त्या ठिकाणी देऊ नये। आणि जे संकट आल्यानंतर जी घोर अपेक्षा म्हणजे जी असते शेतकऱ्यांची, की जी योग्य दरामध्ये माल त्यांचा विकला जावा, आपल्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा, तो मिळत नाही। म्हणजे दुहेरी संकटात शेतकरी आज सापडत असतो। याच्यातून बाबांनी काहीतरी शेतकऱ्यांसाठी कृपा करावी। शेतकऱ्यांचं जीवन सुखी तर व्यापाऱ्यांचं सुद्धा सुखी। जर शेतकरी सुखी नसेल तर मग कोणी सुखी नाही, हे निसर्गाचा नियम आहे। म्हणून आम्ही परमेश्वराला सांगू की अशा पद्धतीचं शेतकऱ्यांवरचं संकट आमच्यावर निवारू नये आणि आमच्या शेतकऱ्यांना सुख समृद्धीने जगू दे, असंच आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करू, माऊलीकडे प्रार्थना करूया। चला दादा, तुमचा जय गजानन, तुमचा प्रवास सुखाचा हो। सर्वांचं गजानन महाराजाचं चरणी अर्पण आपलं मस्तक करून या आणि गावाचा विकास हो। तुमच्या हातून अशीच फत्तेपूर नगरीची सेवा होत राहो दादा, अशी सुद्धा आम्ही बोला धरणेश्वर लाईव्ह न्यूज चॅनलबद्दल तर्फे तुमच्या दिंडीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय गजानन, श्री गजानन। की आपण प्रत्येक माऊलीच्या दिंडीला भेट देतात, त्यांच्याशी चर्चा करतात आणि त्यांना त्यांच्यासाठी शुभेच्छा देतात, ही गोष्ट अतिशय चांगली आहे। धरणेश्वर महाराज की जय। जय गजानन, श्री गजानन, गजानन महाराज की जय। क्या घेताय का? क्या घेताय? या ताई आरामाने या, हा तिकडे दे। हा आले पोलीस पाटील आता सगळे शेवटी। हा बरं बरं ताई का? ताईची घेतो मुलाखत। हा फत्तेपूर नगरीच्या पोलीस पाटील आहेत आणि बऱ्याचशा महिलांना, पुरुषांना ते पती पत्नी दोघं दिंडीने घेऊन गजानन महाराजांच्या चरणी लावून सर्वांचं मस्तक तिथे शांत करून राग, मत्सर, देश काय असेल नसेल ते सर्व तिथे अर्पण करतात आणि आपल्या घरी आल्यानंतर सर्व सौजन्याने, सुखी आणि मनोभावाने परिवारामध्ये वागतात। काय सांगाल ताई थोडंसं बोला। आता आमचं हे 14वं वर्ष आहे। हा दरवर्षी याचप्रमाणे आम्ही म्हणजे
घरून प्रस्थान करतो. तिथून 4 दिवस आम्हाला वारीला लागतात बरं आणि सगळे आनंदाने आणि गुण्यागोविंदाने जातात. बरं. हा. तुमचा चौधरी परिवार आहे, एक नामांकित परिवार आहे. हा. तुम्ही हे पुण्याचं काम करत आहात. हे पुण्य मिळाल्यानंतर तुमच्या मनाला, तुमच्या परिवाराला कसं वाटतं? गजानन महाराजच्या एक कृपेने. आनंद मिळतो. चला ठीक आहे ताई, तुमची वारी चांगली सफल हो, चांगलं प्रवास तुमचा सुखाचा हो. या आमच्यातर्फे बोला धरणेश्वर मंदिरातर्फे तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चॅनल आहे आपलं, चॅनल आहे, चॅनलवर येईल तुमचं सर्व पेपर पण आहे. चॅनल आहे आपलं दैनिक वैराग्य मूर्ती पेपर आहे पेपर आणि चॅनल पण आहे. बोला धरने त्याच्यावर सर तुमचं इन पुरं ताई के ना हमारे बहुत हाँ, जुने है बोला हाँ। तो कौन है ताई मालूम है क्या मालूम मेरे को. कौन? हाँ, नहीं बाद में देखेंगे ना. दड़वी सर है ना दड़वी सर के हाँ संजू भोकी भाई ने हमारे भी वो तो मालूम. हाँ संजू भोकी भाई ने. हाँ. बोला रुको इधर भैया. ताई आता माहिती आली अरे भैया सुनो, आप है पार्श्वनाथ मक्याच्या फड़ीचे राजू सेठ बोहरा नगर अध्यक्ष जामनेर, इनके दीवान जी. तो आपके तरफ से ये चाय हुई. राहुल भाऊ बोहरा, राजू सेठ बोहरा, शेठ जी पीछे थे. कोई शेठ यहाँ पर आज हाजिर न होके आपने बड़े दिल से इस डिंडी को चाय पिलाई, इसलिए मैं भी आपका शुक्रगुजार और आपका आभारी हूँ. जय गजानन जय गजानन. बुद्धि देता रहो